रोहन, केबिन मध्ये जरा. येस सर. काळे सर, काळे सर, रिपोर्ट. हा रोहन, आजपासून आपल्याकडे ज्युनियर डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करतोय. रोहन, तू पण सगळ्यांची ओळख करून घे. हे काळे आपल्या ऑफिसमधले सगळ्यात सिनियर एम्प्लॉई. तू यांना रिपोर्टिंग करशील आणि तेच तुला कामही समजून सांगतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. शेवटी ज्याची भीती होती तेच झालंय. कसली भीती काळे सर? हा? भीती कसली? बघताना माझ्या नवीन भरती होत्या, याचा अर्थ कोणाला तरी कळण्याची तयारी झालीच असणार. काळे सर, एवढा नका विचार करू. तुम्ही किती वर्षापासून सर इथे? सगळे जुने सगळे. तसं माझं 22 वर्ष झालेली आहे. हॅलो विनय, अरे मागे तू म्हणाला होतास ना तुझ्या ऑफिसमध्ये एक जागा रिकामी आहे. काय भरली? विलास दादा, हा? आपलं ऑफिस 7ला सुटतं ना? मग हे सगळे अजून काम का करतायत? अहो हे रोजच आहे. सगळी कामं वेळेत आटपत नाहीत. त्याच्यामुळे आहे ना हे सगळे रोज अर्धा एक तास उशिराच निघतात तिथे. त्याच्यामुळे मला पण थांबायला लागतं इथं. तुमचं झालं ना काम? तुम्ही जा, काय विचार. अरे हो हो हो, कळतं मला. शांत व्हा तुम्ही. सर आले की बोलतो. सर, काय झालं काळे? सकाळी तुमचा मेल मिळाला सर. सॉरी सर, पण ऑलरेडी कामाचा फार लोड आहे. लोड मी समजू शकतो, पण कसं आहे ना, आपण जर का मोठे प्रोजेक्ट्स नाही घेतले तर कंपनी कशी मोठी होणार? काय कसं आहे ना, हीच ती वेळ असते जेव्हा तुम्हाला तुमच्या टीम मेंबरची स्ट्रेंथ ओळखता येते. माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही सगळेजण हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण कराल. लेट्स स्टार्ट. मॅम, इतक्या सगळ्या PDFs? अरे हे सगळं वाचून प्रोजेक्ट समरी तयार करायची आहे मला. आज पूर्ण दिवस यातच जाणार बहुतेक. सगळा दिवस कशाला जायला पाहिजे? थांबा, मी दाखवतो. हे अपलोड केलं तुमच्या PDFs, हा ऍड केला प्रॉम्प्ट. अरे मला जरा परत दाखव बरं. सोपं 2 आहे. दिवस करतेय मी ही गोष्ट. किती वेळाचं काम आहे आणि 2 मिनिटात झालं अक्षरशः. मग थँक्यू. थँक्यू. अरे कमाल केली तू तर. इतक्या लवकर हा रिपोर्ट. सर, मी बघू? हा बैस ना. हे बघा, यावर तुम्ही कुठलीही एक्सेल शीट अपलोड केली ना, हा सगळा डेटा ॲक्युरेटली अनालाइज करतं आणि एकदम परफेक्ट रिपोर्ट प्रेझेंट करतं. कसं काय? बस हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे तुम्हाला. इतक्या लवकर झालंय? ए विलास, 2 स्पेशल फक्कड चार सांग. काय काळे सर, फक्त नवीन माणसाला चहा का? आम्ही काय पाप केले? ए विलास, सगळ्यांसाठी चहा.
आणि समोसे माझ्याकडून गरम गरम. आहा क्या बात है. हा बरं, आता पुढचं सांगे मला. हो. सर एक छोटी मदत हवी होती मला. आज बायको जाम खुश होईल. कधी नेमत नवरा वेळेवर आला. बंदच पडली आणि तिथं चालत गेलो ना, अशी फजिती झाली माझी. काय चाललंय सगळं? परवा म्हणालात वेळ कमी पडतोय, नवीन प्रोजेक्ट नको. हा असा वेळ वाया गेला होता आणि मग संध्याकाळी ओव्हरटाईम करत बसता. आणि तू रे रोहन, आठवडा झाला तुला येऊन, तू पण. आणि काळे तुम्हीही सामील झालात. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. स्टेटस काय प्रोजेक्टचं? सर, सगळ्या डेटा शीट्स, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, प्रेझेंटेशन आणि रिसर्च पेपर तुम्हाला काल सायंकाळीच मेल केलेत. आम्ही तुमच्या फीडबॅकची वाट बघतोय. मला नेहमी भीती असायची. मला जर का कामाचा वेग वाढवायचा असेल, कंपनी मोठी करायची असेल तर माणसं बदलावी लागणार. इतके वर्ष कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम करणार तुम्हा सगळ्यांना टेक्नॉलॉजीशी कसं जुळवायचं हा सतत प्रश्न असायचा. पण किती सहज आणि नकळत सुटला प्रश्न. काय कमाल काम केलं तुम्ही. आउटस्टँडिंग. प्रामाणिकपणे सांगू, खरं तर डेडलाईन 20 दिवसांची होती. पण तुमच्यावर प्रेशर राहावं म्हणून मी 15 दिवस सांगितले. पण तुम्ही तर 2 दिवसात जादू केली. इतका डिटेल आणि ॲक्युरेट रिपोर्ट. मला रोहननी सांगितलं तो ऑफिस करून MSCIT करतोय. तो तिथे जे शिकतोय ते त्यांनी तुम्हाला अगदी सहज सांगितलं आणि तुम्ही ते इतक्या लवकर पिकअप सुद्धा केलं. आणि काळे तुमचं स्टॅटिस्टिक रिपोर्ट इतका सहज आणि सोपा आहे ना, आय एम शुअर क्लायंट इम्प्रेस होणार. थँक्यू सर. सर, हे AI आलंय, रोज नवनवीन टेक्नॉलॉजी येते आणि रोहनसारखी हुशार आणि उत्तम काम करणारी मुलं कंपनी जॉईन होत आहेत. तर मनात एक भीती निर्माण झाली होती सर, की आता आपला जॉब जाणार. आणि खरं सांगायचं तर मी नवीन जॉब शोधायचा प्रयत्नही केला होता सर. मनात वाटायचं की ह्यांच्यासोबत कसं काम करणार, एवढी स्पर्धा. पण सर, हा विचारच केला नव्हता की माणसानं जर मनात आणलं तर तो शिकू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. खरं म्हणजे रोहननी आम्हा सर्वांना खूप मदत केली सर. त्याच्यामुळेच आम्ही हे सगळं प्रोजेक्ट करू शकलो. आणि आता आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलाय सर की रोहनसारखाच MSCITचा आम्ही देखील कोर्स करायचा. क्या बात आहे काळे. काळजी करू नका, तुमचा जॉब नाही जाणार आहे. तुम्ही कंपनीचे बॅकबोन आहात. ज्या दिवशी कंपनी सुरू केली त्या दिवसापासून तुम्ही माझ्या बरोबर आहात. आणि तुमच्या कामातनं तुम्ही दाखवून दिलंय यू आर इररिप्लेसेबल. तुम्ही सगळ्यांनी एवढा छान निर्णय घेतलाय. वेळ वाया घालू नका. तुम्हा सगळ्यांना आज हाफ डे सुट्टी. आत्ता जा आणि फॉर्म भरा आणि घरच्यांसोबत वेळ घालवा. कारण आता ऑफिसचा नाही, कोर्सचा ओव्हरटाईम सुरू होणार आहे. रोहनसारख्या मुलांना आपण नेहमी क्रिटिसाइज करतो. त्यांच्या स्किल्सवर, त्यांच्या सिन्सिरिटीवर, त्यांच्या एक्सपिरियन्सवर आपण शंका घेतो. पण आज रोहननी स्वतः शिकता शिकता तुम्हाला शिकवलं. म्हणूनच त्याला मी प्रमोशन देतोय.
आपल्या ऑफिसचा AI कॅटलिस्ट म्हणून त्याला मी अपॉइंट करतोय. आणि हो, तुमच्यापैकी जो कोणी MSCITचा कोर्स पूर्ण करेल त्या कोर्सची संपूर्ण फी ऑफिस रिएम्बर्स करेल.